अहिल्यानगरकरांसाठी आनंदाची बातमी। जुन्या मोटारसायकल खरेदी विक्री क्षेत्रात सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या माऊली बाईक होलसेलरच्या नव्या भव्य दालनाचे बोलेगाव फाटा येथे जल्लोषात उद्घाटन करण्यात आले। अत्याधुनिक सुविधा, शहरातील सर्वात मोठा सेकंड हँड बाईक स्टॉक आणि ग्राहकांसाठी आकर्षक फायनान्स सुविधा यामुळे उद्घाटनापासूनच या दालनाची जोरदार चर्चा रंगली आहे। अहिल्यानगरकरांसाठी आनंदाची बातमी। नाशिक शहरात जुन्या मोटारसायकल खरेदी विक्री क्षेत्रात सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या माऊली बाईक होलसेलरच्या नव्या भव्य दालनाचे अहिल्यानगर येथे बोलेगाव फाटा येथे जल्लोषात उद्घाटन करण्यात आले। अत्याधुनिक सुविधा, शहरातील सर्वात मोठा सेकंड हँड बाईक स्टॉक आणि ग्राहकांसाठी आकर्षक फायनान्स सुविधा यामुळे उद्घाटनापासूनच या दालनाची जोरदार चर्चा रंगली आहे। माऊली बाईकचे सर्वेसर्वा दिनेश जाधव यांनी सांगितले की माऊली बाईकची ही 7वी शाखा असून ग्राहकांना प्रत्येक प्रकारचे लोन उपलब्ध करून देण्यात आले आहे। विशेष म्हणजे केवळ 5 ते 10 हजारांच्या डाऊन पेमेंटवर विविध कंपन्यांच्या आकर्षक मोटारसायकली ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत। या शानदार उद्घाटन सोहळ्यास आमदार संग्राम जगताप, आमदार अक्षय कर्डिले, नगरसेवक कुमार भाऊ वाकळे, प्रशांत वारे, आकाश भाऊ कातोरे, बाबूशेठ नागरगोजे, राजेशजी कातोरे, संपतदादा बारसकर, संतोषजी शिंदे, करणभाऊ गायकर, शिवाभाऊ तेलंग यांच्यासह अनेक मान्यवर आणि सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते। तसेच सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या VMP टीमसह अनेक सहकाऱ्यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला। सोमनाथ बेरड, दत्तात्रय बेरड, गणेश जाधव, संतोष भाऊ मोकाटे, शुभम भाऊ खुळे, अमोल आत्रे, अभय भाऊ धूस, अरुण भाऊ भोर, पप्पू भाऊ वाकळे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक, ग्राहक आणि युवकांनी उद्घाटन सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। अल्पावधीतच ग्राहकांचा विश्वास संपादन करणाऱ्या माऊली बाईक होलसेलरच्या या नव्या शाखेमुळे अहिल्यानगरमध्ये सेकंड हँड बाईक मार्केटला नवे आकर्षण मिळाल्याची चर्चा सध्या शहरभर सुरू आहे। यावेळी आमदार संग्राम जगताप आणि आमदार अक्षय कर्डिले यांनी शुभेच्छा दिल्या। तर नमस्कार, मी दिनेश जाधव। तर आपलं अहिल्यानगरमध्ये बोलेगाव फाटा येथे 7व्या शाखेचं ओपनिंग केलेलं आहे। तर अहिल्यानगरकरांच्या सेवेमध्ये मी चांगल्या बाईक घेऊन आलेलो आहे, खूप साऱ्या बाईक आणलेल्या आहे। त्यांना एकदम कमीत कमी डाऊन पेमेंटवरती 5 ते 10 हजार रुपये डाऊन पेमेंटवरती गाड्या घेऊन आलेलो आहे। तर अहिल्यानगरकरांना आव्हान राहील, तुम्हाला कुठेही कुणाचंही परिस्थिती खराब असली तरी आपण त्या सगळ्या ऍडजस्ट करून बाईक त्यांना देणार आहे, एकदम कमीत कमी डाऊन पेमेंट वरती आणि गरीबाला परवडेल अशी गाडी या अहिल्यानगर शहरामध्ये माऊली बाईक घेऊन आलेले आहे। जसं नाशिक शहरामध्ये माऊलीने पूर्ण धुमाकूळ घालून टाकलेला आहे, तसं अहिल्यानगरमध्ये लवकरात लवकर आपल्या अजून 2-3 शाखा होतील अशा हेतूने आपण अहिल्यानगरमध्ये उतरलेलो आहे। तर अहिल्यानगरमध्ये आज ओपनिंगच्या दिवशी आपल्या 3 गाड्या लगेच सेल झालेल्या आहेत। तर अहिल्यानगरकरांचं प्रेम हे कायम असू द्या, असंच असू द्या। तर मित्रांनो, परत आपण अहिल्यानगर शाखेला परत येणारच आहे। शहरामध्ये माऊली होलसेलर बाईक या नवीन एक मोटरसायकल किंवा 2 व्हीलरचं एक नवीन दालन आता अहिल्यानगर शहरामधील बोलेगाव फाट्यावरती सुरू झालेलं आहे। ही फ्रँचायझी मूळची पाहता ही नाशिक जिल्ह्यातली आहे आणि नगरमध्ये देखील आता पुढाकार बेरड परिवाराने घेतला आहे। त्यांच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारे ज्याला आता कुठं गाड्या आपण पाहतो की नवीन खरेदी करण्याकरता एकाच ठिकाणी कुठंतरी एक चांगली सुविधा निर्माण झाली, तर त्यांना मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो। आज आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये माऊली बाईक होलसेलर हा नवीन ब्रँड आपल्या बोलेगाव या ठिकाणी आत्ताच आम्ही उद्घाटन करून सुरुवात केलेली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून माऊली बाईक होलसेलर ब्रँड हा आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करतोय आणि 6 शाखा आतापर्यंत नाशिक जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत आणि 7वी शाखा आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये त्यांनी सुरुवात केलेली आहे। अतिशय जनतेचा विश्वास या माऊली ब्रँडवर नाशिकमध्ये निर्माण झालाय आणि तेच विश्वास आज नगरमध्ये त्यांनी सुरुवात करून जनतेचा येणाऱ्या काळामध्ये ते विश्वास संपादित करणार आहे। निश्चितपणे एक चांगला ब्रँड आहे, सर्वसामान्य आणि गोरगरिबांसाठी
महत्वाचं आहे. कारण की आज आपण पाहतो की जर एखादी मोटरसायकल खरेदी करायचं म्हटले तर आज किमती मोठ्या स्वरूपात वाढल्या कारणाने सर्वसामान्य ज्याचं हातावर पोट आहे, जो रोज काम करून खातो असा मनुष्य गाडी खरेदी करू शकत नाही. पण त्यामध्ये माऊली सारख्या होलसेलर ब्रँडनी नाशिकमध्ये एक चांगला विश्वास संपादित करून म्हणून त्यांचे 6 शाखा तिथं झाल्यात. आता 7वी शाखा त्यांनी नगर आपलं शहर निवडलंय. तर निश्चित येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये नगरकरांचा विश्वास देखील ते जसं नाशिकमध्ये कमावलाय तसंच नगरचा विश्वास देखील ते कमावते. नक्कीच ह्या ब्रँडचे मालक आदरणीय सोमनाथजी बेरड पाटील यांनी नाशिकमध्ये चांगल्या प्रकारे काम केलंय. आता नगरमध्ये विश्वास आम्हाला आहे की चांगलं काम करतील. आणि विशेष म्हणजे आमच्या नगरचे आदरणीय दिनेश भाऊ जाधव यांना हे सोपवलंय. नक्कीच ते चांगलं काम करतील. आम्ही सर्वजण त्यांच्या सोबत आहोत. त्यांना या ब्रँडसाठी आणि येणाऱ्या काळासाठी नक्की जनतेचा विश्वास कमवा आणि सर्वसामान्य जनतेला या माध्यमातून एक सेवा चांगल्या प्रकारची त्यांची घडावी अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करून आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. जय श्रीराम. नमस्कार. जय अंबे, जय श्री महाकाल. मी तुम्हा सर्वांची लाडकी सोनालीताई आणि दादाची लाडकी बहीण. तर आमच्या नाशिकमध्ये माऊली बॅग होलसेल यांनी खूप धुमाकूळ घातलाय आणि त्याच आमच्या नाशिककरांनी खूप यांच्या शाखेला खूप प्रेम दिलंय. तसंच दादांकडे जे पण गोरगरीब आहे, जे आपण गाडी घेऊ शकत नाही किंवा हप्त्यावर पण कोणी गाड्या घेऊ शकत नाही, त्यांच्यासाठी डायरेक्ट डाऊन पेमेंट मध्ये दादांनी खूप चांगली सुविधा केली आहे. नाशिकमध्ये नाशिकच्या पब्लिकने तर भरपूर प्रेम दिले दादांना. तसंच अहिल्यानगर मध्ये पण तुम्हाला सगळ्यांना हीच विनंती, दादांना भरपूर प्रेम द्या. आज एक शाखा ओपन केली अहिल्यानगर मध्ये, पण कमीत कमी 5 ते 10 शाखा ओपन झाल्या पाहिजे. आणि ही सेवा खास आपल्या गोरगरिबांसाठी आहे. आणि दादाला तुम्ही खूप प्रतिसाद द्या. दादा तुम्हाला अजून चांगल्या ऑफरसाठी उत्सुक होईल आणि तुम्हाला मदत करेल. आणि मी एकच सांगते, मी एवढे लांबून नाशिक जिल्ह्यातून इथपर्यंत का बरं आले का दादांची माऊली बॅग होलसेल खरीच ब्रँड हेच सांगाल. तर मी आलो इथं, तर तुम्ही पण या आणि ह्या माऊली बॅग शोरूमला तुम्ही लवकर भेट द्या आणि चांगल्या गाड्यांचा प्रतिसाद घ्या. जय अंबे, जय श्री महाकाल. प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.